मी चीन मधल्या या जे बुलेट ट्रेन आहे त्यातून प्रवास करणार आहे। दालियानवरून बीजिंगला जाणार आहे। ही जी बुलेट ट्रेन आहे ती आपण बघू शकता की या ठिकाणी ही बुलेट ट्रेन दालियानवरून चीनला जाणार आहे आणि बीजिंग मधलं जी चीनची राजधानी आहे त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणाहून आता थोड्याच वेळात जी मेट्रो त्या सारखीच दिसणारी ही बुलेट ट्रेन निघणार आहे आणि जवळपास 300 किलोमीटर प्रति वेगाने ही बुलेट ट्रेन जी आहे ती प्रवास करते आणि त्याचा वेग तेवढाच आहे। तर आपल्याकडे अजूनही मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग जो आहे तो सुरू झालेला नाहीये, पण चीनमध्ये अशा पद्धतीचं नेटवर्क आहे आणि ते नेटवर्क जे आहे ते आपण बघू शकता की ही दुसरी सुद्धा बुलेट ट्रेन या ठिकाणी आलेली आहे आणि जवळपास 900 किलोमीटरचा अंतर जे आहे ते आपण कापणार आहोत। आपण हा प्रवास जो आहे तो प्रवास या माध्यमातून करणार आहोत आणि हा प्रवास तुम्हाला दाखवणार आहे मी की कशा पद्धतीने ही बुलेट ट्रेन जी आहे ती किती वेगाने धावते आणि या बुलेट ट्रेनच्या माध्यमातून आपण प्रवास करून दाखवणार आहोत TV9 मराठीवरती। चला तर मग जाऊयात बुलेट ट्रेन मध्ये। दालियानवरून बीजिंगला निघालेली ही बुलेट ट्रेन जवळपास 300च्या वेगाने जात आहे। जवळपास 900 किलोमीटरचे जे अंतर जे आहे ते ही बुलेट ट्रेन पार पाडणार आहे। तुम्ही बघू शकता ही बुलेट ट्रेन जी आहे ती अशा पद्धतीने आहे आणि त्यामधली जी हे आहे ती स्पीड आहे त्या ट्रेनचा जवळपास 300 किलोमीटरच्या आसपासचा ट्रेनचा स्पीड आहे आणि 3 पद्धतीचे क्लास जे आहेत ते या बुलेट ट्रेन मध्ये आहे आणि ती जवळपास 900 किलोमीटरचं जे अंतर आहे की 3 तासामध्ये ही बुलेट ट्रेन कापणार आहे। त्याची जी दृश्य आहे ते आपण बघणार आहोत आणि या माध्यमातून आपण जी बुलेट ट्रेन आहे ती कशा पद्धतीने जाते बीजिंग पर्यंत आणि हे मेट्रो पद्धतीनेच जी बुलेट ट्रेन आहे ती जास्तीत जास्त चीनमध्ये वापरली जाते आणि त्याची ही दृश्य आपण TV9 वर पाहतो। तर जवळपास 3.5 तासाच्या प्रवासानंतर आपण बीजिंग मधल्या या चॅपॉंग या स्टेशनवर आलेलो आहोत, ज्या ठिकाणी हे जे स्टेशन आहे हे स्टेशन बुलेट ट्रेनचं आहे आणि दरियाल ते या ठिकाणी येईपर्यंत आपल्याला जवळपास 3.5 तासाचा प्रवास झाला। हा जवळपास 900 किलोमीटरचं जे अंतर आहे 3.5 तासाच्या वेगानंतर हे या ठिकाणी आपण पोहोचलो। त्यामुळे बुलेट ट्रेन कशा पद्धतीने धावते हे पाहायचा आपण प्रयत्न केला आणि आता तशाच पद्धतीचा त्या बुलेट ट्रेनचा जो प्रवास आहे तो प्रवास आपण केलेला बघितला आणि एकूणच जर बघितलं तर ही जवळपास 300 ते 350 किलोमीटरच्या वेगाने ही बुलेट ट्रेन धावताना दिसत होती आणि 900 किलोमीटरचं अंतर तिने 3.5 तासामध्ये पूर्ण केलं। ही चायनातल्या बुलेट ट्रेनची एक्सक्लुझिव्ह दृश्य TV9 मराठीसाठी सुनील काळे, TV9 मराठी, बीजिंग, चीन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।